सकाळ सकाळी जिजाला तिचा सौरभ मामा भेटायला आला होता आणि तो आला होता तर त्याला म्हटलं थांब आता थोडा वेळ नाश्ता करूनच जा. आणि हिला मी दिलं होतं बिस्किट खाण्यासाठी. हिने सगळ्या घरामध्ये पसरवलं होतं. देन दुपारी हे दोघं झोपले आणि मला काही झोपच लागत नव्हती म्हणून म्हटलं थोडा वेळ टी व्ही बघत बसावं, तेवढं टाईमपास होईल. पण मी टी व्ही चालू केला. 5-10 मिनटंच झाले असेल की आमच्या मॅडम उठल्या आणि लगेच हॉलमध्ये आल्या आणि मी जो पिक्चर बघत होते तो सोडून मला कार्टून लावावं लागलं आणि तेच बघावं लागलं. त्यानंतर इव्हिनिंगला मी जिजाला रेडी केलं कारण तिची खूप किरकिर चालली होती बाहेर जाण्यासाठी. कारण आजकाल तिचं असं झालं आहे की तिला ना इव्हिनिंगच्या टायमिंगला कुठेतरी फिरून आणावंच लागतं आणि जास्त करून रायाकडेच तिला आवडतं. रायाच्या तिथे गेले की तिला खूप आवडतं. ती खुश होते एकदम, त्याला बघून एकदम चेकळतीच. मग तिथे गेलो, थोडा वेळ खेळलो वगैरे. त्यांनी तिला भांडी काढून दाखवत होता, ते शिकवत होता, हे खायला देतो ते खायला देतो, तेच चाललं होतं. देन मग संध्याकाळी आम्ही घरी आलो, जेवण वगैरे चाललं आणि मग आमची ही अशी निघाना मस्ती